नमस्कार. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रकथा बघूयात. दिलेर खान हा मोगल सेनापती पठाण होता, पण त्याची निष्ठा सर्वस्वी औरंगजेबाच्या पायाशी होती. वास्तविक पठाण जमातीचे मोगलांशी वैरच होते, कारण दिल्लीची सत्ता पठाण वंशाकडून खेचून घेऊन बाबर हा दिल्लीचा पहिला मोगल बादशाह झाला होता. पण हे असले काही नाते लक्षातही न घेता दिलेर खान त्यांची सेवा करीत होता. इतकी तळमळून अहोरात्र शाही चाकरी करणारा माणूस राजपुतांच्या शिवाय इतर कोणत्याही समुदायात मिळणे अशक्य होते. औरंगजेबाच्या मनात संशयाने कायमचेच कुरूप केलेले होते. त्याचा कोणावरही विश्वास नसायचा. स्वतःच्या मुलामुलींवर तर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. मिर्झा राजावरही नव्हता. पण त्याचे राजपुती कर्तृत्व, शौर्य आणि मोगल बादशाहीबद्दलची स्वामीनिष्ठा औरंगजेब जाणून होता. म्हणूनच मिर्झा राजावर त्याने महाराष्ट्रावरील मोहीम सोपवली. पण तिथेही संशयी स्वभाव व्यक्त झाला. मिर्झा व सिवा दोघेही राजपूत. ते कदाचित आपल्याविरुद्ध एक झाले तर, आपली नुकसानी झाली तर, म्हणून मिर्झावर सावध लक्ष ठेवण्यासाठीच औरंगजेबाने दिलेरला या मोहिमेत बरोबर दिले होते. हे मिर्झा राजाने ओळखले होते. म्हणूनच अनेकदा मतभेद आणि अवमान गिळून टाकून मिर्झा दिलेरच्या कलाकलाने वागत होता. पुरंदरच्या वेढ्यात मिर्झा आणि दिलेर यांचे अनेकदा खटके उडाले. मिर्झाने शक्य तेवढे स्वतःला सावरीत अलगद पडते घेतलेले दिसून येते. दिलेर खान पुरंदरसाठी अत्यंत नेटाने हट्टाला पेटला होता. त्याचे एकूण या मोहिमेतील वर्तन पाहिले. पुरंदरच्या पूर्व पहाडावर असलेल्या काला बुरुजावर दिलेरने मोठ्या कष्टाने तोफा डागल्या व मारा सुरू केला. पण मराठ्यांच्या या बुरुजावर असलेल्या दारूच्या साठ्यांचा स्फोट झाला अन बुरुज उडाला. 80 मराठे हशम एका रकमेने उडाले, ठार झाले. दिलेरला हे अचानक यश मिळाले. आनंदाच्या भरात किंचितही न रेंगाळता त्याने ताबडतोब या खिंडारावर आपल्या फौजेचा एल्गार केला. स्वतः दिलेर खान उभा होता. त्याला वाटले की आपण किल्ल्यात घुसणार, नक्की आत्ताच किल्ला मिळणार. पण मराठे तेवढेच अक्राळ विक्राळ होते. काळा बुरुज उडालेला, 80 मराठी माणसं चिंधड्या झालेली समोर दिसूनही मराठे कचरले नाहीत. त्यांनी मागेच असलेल्या सफेद बुरुजावर या मोगली हल्ल्यावर जबर प्रतिहल्ला चढवला. तो एवढा तिखट होता की हल्ला करणारे मोगल माघारी पळत सुटले. ही मराठी जिद्द पाहून दिलेर चकित झाला, पण तेवढाच भयंकर संतापला. अन मग तो संताप पुरंदरावर त्याने आगीसारखा ओकावयास सुरुवात केली. काळ सरकत होता, दिवस उलटत होते, पण दिलेरच्या काळजात निराशेची रात्र होतच नव्हती. गडही मिळतच नव्हता. तेव्हा दिलेरने आपल्या सेनाधिकारी सरदारासमोर संतापून आपली पगडी घालणार नाही असा हट्टी, संतापी दिलेर. औरंगजेबाला असे सरदार मिळाले, पण ते त्याला सांभाळता आले नाहीत. माणसं कशी सांभाळावीत त्यासाठी आपल्या काळजाचा तुकडा कापून द्यावा लागला, तरी तो द्यावाच हे शिकावं शिवाजी राजांकडून. औरंगजेबाला हे कसं जमणार? अखेरपर्यंत पुरंदरगड दिलेरला जिंकून घेता आलाच नाही. गडावर मराठी सैन्याला नेता नव्हता. मुरारबाजी ठार झाले होते. तरीही पुरंदर झुंजतच होता. नेता नसतानाही एक दिलाने, एक मनाने आणि एक निष्ठेने अशी मरणाच्या तोंडावर उभे राहून झुंजणारी माणसं स्वराज्याला महाराजांनी घडवली. खऱ्या अर्थानं पुरंदरावर यावेळी लोकशाही होती. खऱ्या अर्थानं लोकशाही यशस्वी होते ती अशीच, आपसात क्षुद्र स्वार्थी भांडणे भांडून नव्हे. दिलेर आणि मिर्झा राजे हे दोघेही औरंगजेबाकरिता आणि मोगली तख्ताकरिता जीवाचं रान करीत होते. या दोघांनाही आयुष्याची अखेर कशी झाली? हताश आणि दुःखमय. याच मिर्झा राजाला औरंगजेबानं उदयराज मुन्शी या मिर्झा राजाच्याच नोकराकडून विष घालून पुढे बुऱ्हाणपूर येथे मारले. आणि दिलेरचं काय झालं? आयुष्यभर त्याने औरंगजेबाची जीव उगाळून सेवा केली. पुढे संभाजी राजांच्या विरुद्ध मांडलेल्या युद्धात दिलेर असाच लढत होता. मराठे हरत नव्हते, मोगलांना यश मिळत नव्हते. चिडलेल्या औरंगजेबाने दिलेरलाच दोष दिला. तुमच्याच अंगचोरपणामुळे आपण हार खातो आहोत, असा आरोप औरंगजेबाने घेतला. त्यावेळी दिलेरनं मान खाली घातली. त्याला काय यातना झाल्या असतील त्या त्यालाच ठाऊक.
आयुष्यभर ज्याची सेवा केली तो आपल्याला अंगचोर म्हणतोय. दिलेरने आपल्या तंबूत एकांती विष पिऊन आत्महत्या केली. हे पाहिल्यावर आठवावेत शिवाजीराजे. त्यांचे कैसे बोलणे होते, कैसे चालणे होते, त्यांची सलगी देणे कैसे असे. तानाजी, कान्होजी, जेधे, जीवा महाला, बाजीप्रभू, दौलतखान, बाळप्रभू, चिटणीस, यसबा दाभाडे, धाराऊ गाडे, हिरोजी फर्जत अन असेच कितीतरी हिरे आणि हिरकण्या महाराजांच्या हृदयातच जाऊन बसलेल्या दिसतात. प्रेम ही एक अलौकिक शक्ती आहे. ती नेत्यांनी अन अनुयायांनीही कधी विसरू नये. तिचं दर्शन घडावं, प्रदर्शन करू नये. स्वार्थी व्यत्यय कामामध्ये येऊ नयेत. यशाचे प्रत्यय यावेत. खरे प्रेम अबोलच असते. ऐसी कळवळ्याची जाती, लाभाविन करीती प्रीती. शिवकाल म्हणजे ठायी ठायी या प्रेमाचा प्रत्यय. अफजलखानाची स्वारी तशीच शाहिस्तेखानाची आणि सिद्दीजौहरचीही स्वारी अशा स्वाऱ्या अफाट बळानिशी शत्रुपक्षांनी स्वराज्यावर केल्या की स्वराज्य शिवाजीराजांच्या आणि जागृत झालेल्या मराठी जनतेच्या सकट पूर्ण नेस्तनाबूत करावे असा निर्धारच होता. पण तो कमीत कमी बळ असूनही शिवाजीराजांनी पूर्ण उधळून लावला. 350 वर्षे मरगळून गुलामगिरीत पडलेल्या मराठ्यांनी हा चमत्कार कसा काय घडवून आणला? हा चमत्कार महाराष्ट्र धर्म नावाच्या एका अद्भुत तत्त्वज्ञानाने घडवून आणला. ही गोष्ट शिवशत्रूंना ओळखता आली नाही. आत्ताही मिर्झा राजा आणि दिलेरखान यांच्या स्वारीचा प्रारंभ मिर्झा राजांनी लक्षचंडी होमाने आणि कोटिलिंगार्चन व्रताने केला. अफजलखानाने तुळजाभवानीवर घाव घालताना काढलेले उद्गार इतिहासाला ज्ञात आहेत. त्याने देवीला सवाल केला होता. म्हणे की बताओ मेरी करामत, बताओ तेरी अजमत. करामत म्हणजे पराक्रम आणि अजमत म्हणजे चमत्कार. या दोन्हीचाही प्रत्यय अफजलखानाला आला. त्याचा पूर्ण नाश मराठ्यांनी केला. त्याला प्रत्यय आला, पण महाराष्ट्र धर्माचे वर्म आणि मर्म उमगले नाही. पण आता दिलेर, मिर्झा राजा यांच्या या अफाट मोहिमेत ते मर्म आणि वर्म निश्चितपणे मिर्झा राजांच्या थोडेफार लक्षात आले. अनुभवाने मिर्झा राजांना दिसून आले की हे मराठी वादळ स्वार्थी लुटारूंचे नाही. यांच्या पाठीमागे उदात्त स्वातंत्र्याचा, सद्धर्माचा आणि ससंस्कृतीचा विवेक आहे. हट्ट आहे. आपण मात्र कोणा एका धर्मवेड्या बादशहाचे सेवक आहोत. त्याची शाबासकी मिळवून त्याच्या दरबारात मोठ्यातला मोठा सरदार होण्याची आपली धडपड आहे. आपले लक्षचंडी यज्ञ आणि कोटिलिंगार्चने पुण्य मिळवण्यासाठी नाहीत. या मराठ्यांची घरेदारे आणि खेडीपाडी आपण बेचिराग करीत सुटले आहोत. तरीही हे मराठे वाकायला तयार नाहीत. हे सारे मिर्झा राजांना प्रत्यक्ष अनुभवावयास मिळत होते. पण तरीही ते आपले राजपुती इमान पाळीत होते. दिलेरखान या इमानदार राजपुताचा मत्सरच करीत होता. खानाला मिर्झा राजाच्या प्रामाणिक निष्ठेबद्दल सतत संशयच वाटत होता. हे मिर्झा राजाच्याही लक्षात आलेले होते. तो दिलेरला सांभाळीत विचार करीत होता की औरंगजेबाची सेवा, माझा स्वतःचा फायदा आणि या थोर विचारांच्या शिवाजी राजाचेही जमेल तेवढे कल्याण आपण कसे करू? पुरंदरचा वेढा अतिशय त्वेषाने दिलेरने चालू ठेवला होता. तिकडे सिंहगडालाही असाच हल्लकल्लोळ चालू होता. 2 महिने उलटून गेले तरीही दोन्हीही गड वाकलेले नव्हते. मराठी खेडीपाडी जळत होती. तरीही मराठी जनता नमण्याची चिन्हेही दिसत नव्हती. दिलेरसारखा संतप्त सेनानी पुरंदर घेण्याची प्रतिज्ञा करून अक्षरशः अहोरात्र पुरंदरला धडका देत होता. या पुरंदर युद्धात एक महान महाराष्ट्र धर्माचे ब्रीद प्रखर तेजाने प्रकट झाले. दिनांक 1 एप्रिल 1665 पासून अहोरात्र 1.5 महिना पुरंदरगड मेरू पर्वतासारखा या अग्निमंथनात घुसळून निघत होता. गडाचे नेतृत्व मुरारप्रभू बाजीप्रभू नाडकर उर्फ देशपांडे या सरदारी तलवारीच्या एखाद्या योद्ध्यासारखे होते. एकूण हा पुरंदरचा भयानक संग्राम आणि मुरारबाजी देशपांडे यांचे नेतृत्व दिसून येते. पुरंदराभोवती युद्धतांडव तर चालूच होते. एके दिवशी या मुरारबाजीच्या मनात एक धाडसी विचार आला. ते धाडस भयंकरच होते. गडावरून सुमारे 600 योद्धे सांगाती घेऊन उत्तरेच्या बाजूने
एकदम मोगलांवर अन खुद्द दिलेरखानावरच तुटून पडायचे, अगदी कडेलोटासारखे. असा हा विचार होता. हा विचार की अविचार? विचारपूर्वक अविचार. एकच वर्षापूर्वी सिंहगडाभोवती मोर्चे लावून बसलेल्या जसवंतसिंग या मोगली राजपूत सरदारावर सिंहगडच्या मराठी किल्लेदारानं अवघ्या काहीशे मावळ्यांच्या निशी असाच भयंकर धाडसी हल्ला गडातून बाहेर पडून चढविला होता. तो पूर्ण यशस्वी झाला होता. मार खाऊन जसवंतसिंग आणि मोगली फौज उधळली आणि पळून गेली होती. अगदी तसाच हल्ला करण्याचा विचार आता मोरारबाजींच्या मनात आला होता. तो या जौहारास सिद्ध झाला. त्याने एकदम दिलेरखानाच्याच रोखाने गडावरून खाली झेप घेतली. भयंकर कल्लोळ उडाला. वीज कोसळावी तसा दिलेर तर थक्कच झाला. तो आवेश अफलातूनच होता. 600 मराठे प्रचंड मोगली दलावर तुटून पडले होते. दिलेरखानाने या हल्ल्यावर आपलाही मोगली हल्ला तेवढ्याच त्वेषाने चढवला. मोरारबाजीचे या आगीतील शौर्यतांडव पाहून खान त्याही स्थितीत विस्मित झाला, खुश झाला. त्याने मुरारवरील मोगली हल्ला स्वतःच हुकूम देऊन हटवला, थांबविला. तो निथळता मुरार खानासमोर काही अंतरावर झुंजत होता. तो थांबला. दिलेरखानाने त्याला मोठ्याने म्हटले, "अय बहादूर, तुम्हारी बहादुरी देखकर मैं निहायत खुश हुआ हूँ. तुम हमारे साथ चलो, हम तुम्हारी शान रखेंगे." हे उद्गार ऐकून मोरारबाजी उलट भयंकरच संतापला. हा खान मला फितुरी शिकवतोय, याचाच त्याला भयंकर संताप आला. मोरारबाजीने त्या संतापात जबाब दिला, "मी शिवाजी राजांचा शिपाई, तुझा कौल घेतो की काय?" आणि मोरारबाजी दिलेरच्या रोखाने तुटून पडला. पुन्हा युद्ध उसळले. खानाने बाण सोडून मोरारबाजीला ठारही केले. एक महान तेज सूर्यतेजात मिसळले गेले. हे तेज म्हणजेच महाराष्ट्र धर्माचे तेज. मराठ्यांचा शिवकालीन इतिहास म्हणजे याच तेजाचा आविष्कार आहे.